आई किचन मध्ये नमस्ते. मी बनवते कोथिंबीर आणि मिरचीचा ठेसा. तर गरमीच्या दिवसात आहे ना, कोथिंबीर खाल्लेली शरीराला चांगली असते, त्याच्यामुळे ठेसा बनवलाय असा झणझणीत मिरचीचा ठेसा आणि कोथिंबीरचा ठेसा. इथे कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे, इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या नाही ना पूर्णपणे असं भाजून घ्यायचं डागपर्यंत, म्हणजे 8 दिवस ठेसा टिकत. इथे लसूण पण आहे ना भाजून घेतलेली आहे पूर्णपणे डागपर्यंत. इथे शेंगदाणा भाजून घेतले आहे, जिरं भाजून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ. इथे शेंगदाणे टाकलेले आहेत. इथं लसूण घ्यायची, लसूण घेतल्यानंतर आहे ना लगेच मिरच्या टाकायच्या. इथे पहा मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे आहे ना सगळी सामग्री आहे ना दरदरी पिसायची. इथे जिरं टाकायचं, ह्यातलं जिरं थोडं ठेवलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मिक्सरला छान असा आहे ना दरदर पिसायचं. इथे पहा छान असं मिक्सरला पिसून घेतलेला आहे, दरदरा पिसायचा. असा ठेसा पिसल्याने आहे ना छान असा तोंडाखाली आहे ना जेवताना छान येईल. गॅसवर आहे ना तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. 1 चमचा तेल छान असं गरम झालं पाहिजे. तेल गरम झालं का जिरं टाकायचं, जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे. जिरं तरतरलं का जो आपण ठेसा मिक्सरला पिसून घेतलेला तो टाकायचा आणि छान असा 2 मिनिटं आहे ना तेलावर परतून घ्यायचा. आणि गॅस स्लो ठेवायचा, स्लो गॅसवर आहे ना परतून घ्यायचा. इथे कोथिंबीर टाकायची. मी तुम्हाला बोललेली कोथिंबीर आणि मिरचीचा ठेसा आहे, तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. छान असा कोथिंबीरचा टेस्ट येतो आणि या गरमीच्या दिवसात कोथिंबीर आहे ना खायची. कोथिंबीरने थंडावा मिळतो शरीराला आणि गरमीतून मदत मिळते. गॅस स्लो केलेला आहे, तुम्ही पण गॅस स्लो करा. स्लो गॅसवर छान असा 2 मिनिटं परतून घ्यायचा, कारण ह्याला तुम्ही जास्त परत तेवढा आहे ना ठिकल. तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी 8 ते 10 दिवस हा राहील, कारण इथे आपण पाणी यूजच नाही केलेलं आहे ह्याच्यामध्ये. पहा इथे कलर पण चेंज झालेला आहे, दिसायला पण एकदम सुरेख दिसतोय आणि खायला पण तेवढा टेस्ट येतो. गरमीच्या दिवसात जेवण जात नाही म्हणून साईड डिश म्हणून 1 नंबर लागतो. नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने हा कोथिंबीर मिरचीचा ठेसा बनवा. आता इथे पहा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता इथे आपण काय करायचं, गॅस बंद करायचा. इथं पूर्णपणे ठेसा झालेला आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ह्याच्याशी आहे ना बाजरीची भाकरी 1 नंबर लागते. तुमच्याकडे बाजरीची भाकरी असली तर बाजरीच्या भाकरीशी खा किंवा तांदळाच्या भाकरीशी पण छान लागतो. कोथिंबीरचा आणि मिरचीचा ठेसा पूर्णपणे इथे झालेला आहे. तुम्ही भाकरीशी का 1 नंबर लागतो. तर रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.